पाठीमागचा आणि समोरचा गळा खूप लहान असतो. अशा वेळेस आपल्याला कटिंग कशी करावी लागते आणि स्टिचिंग पण कशी करावी लागते हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हा फोर्टक्स ब्लाऊज आहे आणि हा आहे माझ्या सासूबाईचा आणि याची मागचा गळा आणि समोरचा गळा खूप लहान आहे. तर अशा वेळेस आपल्याला कटिंग वगैरे कशी करावी लागते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं तयार उंची मला 13 इंच घ्यायची आहे म्हणून मी 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलं. आता इथं आपल्याला गळा लहान टाकायचा आहे म्हणून मी 5.5 इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि 5.5 इंचाचा मोंढा घेतलेला आहे. आता इथं 34 इंच छाती आहे म्हणून मी 8.5 इंचावरती मार्किंग केली आणि हे पूर्ण आता बॉक्स बनवून घेते. 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला वाढून घ्यायची आहे आता इथं, तर ती आपण घेऊयात. तर 1.25 इंचावरती मोंढा घेतलेला आहे, मोंढ्याची गोलाई दिली आणि 2 इंच इथे शिलाई मार्जिन वाढून घेतली. त्यानंतर 30 इंचाची कंबर आहे म्हणून मी 7.5 इंचावरती मार्किंग केली, 2 इंच शिलाई मार्जिन आणि टक्स पॉईंटसाठी 1 इंचाची शिलाई मार्जिन वाढून घेतली. कारण टक्स पॉईंटसाठी वाढवलं तर आपल्याला कमरेची फिटिंग करण्याला सोपं जातं. त्यानंतर आता इथं आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 इंचावरती आणि फक्त 6 इंचाचा गळा घ्यायचा आहे. खालची गळाची उंची आहे ती. आता इथं 2.5 इंचावरती गळा रुंदी घेतलेली आहे मी खालच्या बाजूला. आता गळा आपल्याला जास्त रुंद करायचा नाही आहे. जर डीप करायचा असला तर 3 इंचावरती घेतला तरी चालतो. त्यानंतर टक्स पॉईंट काढून घ्यायचे कमरेचा मध्ये काढून. आणि आता हे जे पाठीचे टक्स आहेत ते थोडेसे आपल्याला उंचावरती टाकून घ्यावे लागतात. आता पूर्ण कटिंग करून घ्यायची आता ह्याची. आता हे पूर्ण कट केल्यानंतर आता आपण काय करूयात, समोरचा भाग पण कट करायला घेऊयात. तर समोरचा आता आपल्याला टक्स कसे टाकायचे. आता हे वयस्कर बाईचा ब्लाऊज आहे तर आपल्याला टक्स जास्त डीप घ्यायचे नसतात. टक्स एक हलक्यात म्हणजे थोडेसेच टक्स टाकायचे असतात. 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून देते मी, जे बटनपट्टी आहे हुकपट्टी आहे त्यांच्यासाठी, आणि जशाला तशी मार्किंग करून घेते. आता इथं मार्किंग केल्यानंतर समोरचा आपल्याला 1 इंच भाग वाढून घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी आणि क्रॉसपट्टीसाठी. त्यानंतर आर्महोलला पण 1 इंचाने गोलाई देऊन घ्यायची. आणि समोरचा 2.25 इंचावरती जो गळा आहे तो पण आपल्याला तसाच टाकून घ्यायचा आहे. 2.25 आणि खालच्या बाजूला फक्त 5.5 इंचाचा गळा आहे आपला. गळा जास्त डीप नाही आहे, यामुळे आपल्याला थोडीशी जे शोल्डरची पट्टी आहे ती वाढून घ्यायची असते. तर इथं 1 इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायची. आत्ता बघा इथं क्रॉसपट्टी टाकायची आपल्याला, तर कशा प्रकारे टाकायची ते मी एकदा तुम्हाला दाखवते. तर क्रॉसपट्टी जिथून 1 इंच शिलाई मार्जिन वाढवली होती तिथून 4 इंचावरती आणि इथे आपल्याला 3.5 इंचावरती अशी क्रॉसपट्टी घ्यायची आहे. त्यानंतर आता इथं फक्त 1 इंच शिलाई मार्जिन वाढून घ्यायची. जर छातीचं माप जास्त असेल किंवा जास्त जर आपल्याला फॅन्सी ब्लाऊज वगैरे शिवायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला 1.5 किंवा 2 इंच जी टक्स पॉईंट असतात ते घ्यायचे असतात. तर आता इथं फक्त 1 इंचाचे आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचे आहेत, जे 4 टक्सचे टक्स आहेत ते. आणि 4 टक्सचे टक्स टाकून घेते मी. आता 3 टक्स झालेले आहेत. आता चौथा टाकायचा आहे आपल्याला. ते चौथा आपला आर्महोलची गोलाई असते तिथून टाकायचा असतो. बघा अशा प्रकारे पूर्ण 4 टक्सची कटिंग मार्जिन आणि कटिंग झालेली आहे मार्किंग करून. आता आपण शिलाई कशी करायची हेही याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत मी दाखवत आहे. आता आपल्याला इथे 4 क्रॉसपट्ट्या लागणार आहेत, तर मी 2 उरलेल्या कापडामध्ये नंतर काढून घेते किंवा मग अस्तरचे वगैरे लावल्या तरी चालतात. आता हे ब्लाऊज अस्तरचा नाही आहे, कारण अस्तरचा आवडत नाही आहे, तर त्यामुळे मग आपण साधा शिवून घेतोय. आता हे टक्स पॉईंट टाकून घ्यायचे, जशी मार्किंग केलेली आहे सेम तसेच आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. आता इथं टक्स टाकते व 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर हा पहिला टक्स बघा, जास्त आपला डीप टक्स टाकलेला नाही आहे, आपण 1 इंचच्या मार्किंगनुसारच टाकून घेतलेला आहे. आता इथं 1/2 इंच अर्ध्यापेक्षा थोडासा कमीच टक्स टाकून घ्यायचा. आता दुसराही टक्स आपल्याला तसाच टाकायचा आहे. तर हा थोडासा तिरकस टक्स जातो. जर तिरकस नाही टाकला, सरळ जर टाकला तर मग एकदम चपटा होतो आपला जो 4 टक्सचा ब्लाऊज आहे तो, म्हणून थोडासा तिरकस टाकायचा. आणि आता हे 4ही टक्स टाकून झालेले आहेत बघा.
आता आपण क्रॉसपट्टी जोडायला घेऊयात. तर आता इथे मी अस्तरची एक क्रॉसपट्टी कट केलेली आहे, ती खालच्या बाजूने जोडून घेते, जी उलट दिशा आहे तिथे. आता क्रॉसपट्टी थोडंसं आपल्याला क्रॉसपट्टीचा भाग आहे तो समोर सोडून आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. आणि इथं आता कोणताही कपडा जास्त दुमडून वगैरे घ्यायचा नाही आहे. जे टक्स पॉईंटचा असतो तो दुमडायचा नाही, जशाला तसा घ्यायचा शिवून. हे बघा अशा प्रकारे झालेले आहे. आता ही क्रॉसपट्टीचा आतला भाग आहे तो मी असा दुमडून घेते आणि मग दुसरा भाग आहे तो जोडायला घेते. त्यानंतर आता हा भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. ते पूर्ण काढल्यानंतर आपल्याला बटनपट्टी लावायची आहे या भागाला. तर हा भाग सरळ करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टीचा थोडासा भाग आहे तो कट करून घ्यायचा. आता हा डावी बाजू आहे, म्हणजे घातल्यावर उजवी बाजू येते, मग म्हणून आपल्याला इथं बटनपट्टी लावायची आहे. तर 2.5 इंचाची अशी बटनपट्टी कट केली मी. आणि ही बघा आता सरळ कपड्यावरती उलट ठेवायची आणि जोडून घ्यायची. आता ही खालचा कपडा थोडासा दुमडून घ्यायचा आणि ही पट्टी आता खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. एकदम काठावरती शिलाई येऊ द्यायची. फिनिशिंगसाठी अजून एक शिलाई मारून घेऊया तिथे. आता मापाच्या ब्लाऊजनुसार एकदा गळा चेक करून घ्यायचा आणि बटनपट्टी चेक करायची. थोडासा जास्त दिसतोय तो कट करून घ्यायचा. आता दुसरा भागही अशाच प्रकारे शिवून घेते मी आणि पाठीमागच्या भागात आपण शिवायला घेऊयात. तर बघा हा पूर्ण असा ब्लाऊज झालेला आहे तयार. आता हे पाठीमागचा भाग आपण मार्किंग केलेला होता तो अशा प्रकारे कट करून घेते मी आणि पाठीचे टक्स टाकून घेते. तर जेवढे आपण टक्स टाकले होते तिथून आपल्याला टक्स टाकायचे आहेत. दुसरा टक्स आहे आपल्याला सेम तसाच टाकून घ्यायचा. आणि यावरती आता कमरेला पट्टी लावायला घ्यायची. तर ही 1.5 इंचाची मी पट्टी काढलेली आहे, ही थोडीशी तर दुमडून घेते. परत दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तशी दुमडून घ्यायची आहे. यावरती एक दाबटीप टाकून खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. आता इथे मी थोडासा आपलं जे हे असतो आपला दाबा असतो तो वाढून घेतला मी, कारण इथं हात शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला. आता पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग जोडून घ्यायचा. आता एकदा उंची चेक करायची बरोबर आलेली आहे का. कमी जास्त जर झालेली असेल तर व्यवस्थित करून घ्यायची आणि असा भाग थोडासा कट करून घ्यायचा. दोन्ही शोल्डर तसेच चेक करून घ्यायचे आपल्याला. आणि आतल्या बाजूला आता ही शिवून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं आपल्याला शोल्डर पट्टी जास्त घ्यायची आहे, म्हणजे 3 इंचाची घ्यायची आहे, म्हणून मग मी काही कुठं कट वगैरे करणार नाही आहे. शोल्डर जास्त जरी झालं तरी 3 इंचापर्यंतच घ्यायचं आहे आपल्याला. इथं 2 शिलाई मारून घ्यायच्या आणि पायपिंग करायला घ्यायची. तर बघा अशा प्रकारे पूर्ण शोल्डर जोडून घेतलं. आता ही कापड उरलेलं आहे बघा इथे. तर हे कापड मी असं तिरकस कट करून घेते आणि 1.5 इंचाच्या ह्या तिरकस पट्ट्या कट करून घेते. आता जास्त गळा मोठा नाही आहे, 3 पट्ट्या झाल्या तरी खूप होतात. आता हे उरलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि एक साईड दुमडून घ्यायची ही पट्टी. तर गोलाकार भाग सोडून द्यायचा, दुसऱ्या बाजूला आपल्याला ही पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे. आता आपण पायपिंग करायला घेऊयात. तर ही पट्टी थोडीशी दुमडायची आणि इथं पायपिंग करायला घ्यायची. आता हे जे शोल्डरचा भाग आहे तो पाठीमागे आपण घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग छान येते. जे आतला शिलाईचा भाग आहे तो
पूर्ण भाग जोडल्यानंतर आता बघा, आता अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची. पायपिंग केल्यानंतर आता मला इथं बाही जोडून फिटिंग करायची आहे. आणि ब्लाऊज पूर्ण कशा प्रकारे तयार झाला ते एकदा दाखवते मी तुम्हाला. तर आता इथं बाही वगैरे जोडलेला व्हिडिओ मी दाखवलेला नाही आहे तुम्हाला, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता. त्यामुळे आता जशी बाही कटिंग केलेली होती तशीच जोडून घेणार आहे मी. आणि बघा, पायपिंग अशा प्रकारे आलेली आहे. आता हे दोन्ही भाग एकदा चेक करून घ्यायचे व्यवस्थित आहेत का नाही ते, आणि मग बाही जोडायला घ्यायची. आता बाही जोडल्यानंतर पूर्ण फिटिंग करून मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेला आहे. आता हा ब्लाऊज कशा प्रकारे तयार केला ते मी पूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.